टॉम अँड जेरीचा बिल आला ना पटकन. सब जेरी येईल आणि सांगेल असं वाटलं मला पटकन. वेलकम, स्वागत, सुस्वागतम सगळ्यांचं, सगळ्या पत्रकार मित्रांचं, कलाकारांचं, सगळ्यांचं मी अमित रेखी मनपूर्वक स्वागत करतो. एकदा एनर्जीसाठी, जरा वाईबसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, ये बा. आज आपण सगळेजण इथं जमलोय एका स्पेशल गोष्टीसाठी. एक नवीन गोष्ट, एक नवीन नातं आणि एक नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते, ज्या मालिकेचं नाव आहे मी जिंकून घेईन सारं. मी जेवढं एक्साइटेड आहे तेवढेच हे सगळे कलाकार, तुम्ही सगळेजण एक्साइटेड असाल की नक्की मालिका काय आहे, मालिका कशी असणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने या आधी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी खूप चांगले चांगले शोज आणले आणि आता 1.5 वर्षानंतर एक नवीन शो कलर्स वरती येतोय. तो म्हणजे आमचा शो, म्हणजेच मी जिंकून घेईन सारं. एक वेगळी ओळख असलेला, एक वेगळ्या नात्यांची गंमत असलेला, एक उत्तम गोष्ट असलेला शो आपल्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन येत आहोत. या सगळ्या कलाकारांची मी तुम्हाला ओळख करून देणारच आहे, पण त्याआधी मला मालिकेबद्दल दोन शब्द सांगायचे. मी जिंकून घेईन सारं, एक तर ह्या टायटल मध्येच खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि आमची जी छवी आहे ती छवी तुम्हा सगळ्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी, तुमच्या सगळ्यांची मनं जिंकून घेण्यासाठी येणार आहे आणि तिच्या सोबत आम्ही सगळेजण सुद्धा असणार आहोत तुमचं मनोरंजन करण्यासाठी. तेव्हा 16 मार्चला ही मालिका लॉन्च होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता ही मालिका असणार आहे आणि आपल्या लाडक्या कलर्स मराठी या वाहिनीवरती असणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या या शो साठी. मी विनंती करतो सगळ्या कलाकारांना, वंदनाताई वाकनीस प्लीज आपण स्टेजवर या. आमच्या माई आहेत या. संचित चौधरी आमचा लाडका अनिकेत, प्लीज संचित ये. शांभवी म्हणजेच अमृता फडके प्लीज ये. कियारा माझी बहिणीचं कॅरेक्टर करतीये, पूजा प्लीज ये. तेजा प्लीज ये. बेबी आत्या आमची दिशा दांडे, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. मोरेश्वर म्हणजे आमचा मोरू मामा, प्लीज नितीन भजन सर तुम्ही या. हे सगळे कलाकार तर आलेलेच आहेत, आम्ही सगळेजण तुम्हाला रोज दिसणार आहोत, पण ज्यांच्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत, आमच्या सुपर कूल बाई आजी ज्यांचा 75वा वाढदिवस आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा 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 वा. एकदा या सगळ्यांसाठी, आणि मी माझं इंट्रोडक्शन करून देतो, मी सुद्धा अमित रेखी साकेतच्या भूमिकेत येणार आहे, त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज बाई आजी तुमचा 75वा वाढदिवस आहे, त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही 75 ने 750 वर्ष जगावे अशी आमची इच्छा आहे. जगाल का? आमची बाई आजी आमच्या पोरासोरांसोबत पोरांसारखी राहणारी आहे, आम्हाला शिस्त लावणारी आहे, आमच्यासोबत गप्पा गोष्टी करणारी आहे आणि तेवढीच ती हळवी सुद्धा आहे आणि आम्हाला कायम योग्य दिशेला चालवण्यासाठी वाटचाल देणारी हे वाटसरू आहे आमची बाई आजी. तिचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन निमित्त आपण इथे जमलेलो आहोत. आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू करणारच आहोत, पण मला वाटतं बाईजी इथे एक जण मिसिंग आहे का? छवी कुठे आहे? अरे हा, छवी कुठे आपली? आणि काय छवी कुठे? मला माहिती आहे छवी कुठे आहे. बाई आजीचा बर्थडे ना, सो तिच्या बर्थडे करता काहीतरी स्पेशल प्लॅन केले. ओके, येस. सो आहे कुठे? येईलच थोड्याच वेळ येईल. छवी बाई आजी, काय कुठे? अरे बाई आजी, वरती काय करतेस? खाली लगेच आले. लवकर ये. पाहिलं ही वरती जाऊन काय करते ही छवी? जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया छवीचं, म्हणजे जान्हवी तांबटीचं. झुळूक झाले, सावली घेऊन हळूच आले. खाली बस ना थोडा. मी टीमला विनंती करतो की आपण ती चेअर मध्ये घेऊया. सिद्धेश करण थोडं वाचून. भैयाजी कृपया विराजमान व्हा.
आजची आपली उत्सव मूर्ती छबी प्लीज ये. वाव 75 नंबर लिहिलेला आहे याच्यावरती दिव्यांनी. क्या बात आहे. आपण मला असं वाटतं सगळ्यांना मी विनंती करतो आपण सगळेजण मिळून बायजींना ओवाळूया. प्लीज बेबी आत्या, माई, शांभवी, कियारा. 75 नंबर. टाळ्या! Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Bayaji. Happy birthday to you. Yeah! थँक्यू बरं बरं मी काय म्हणतोय आता आपण मी इथून उठू का सिया करावं नाही नाही तू बसून राहायचं आज तुझा दिवस आहे. थोड्या वेळ बस कसे आता आपण पारंपरिक पद्धतीने ओवाळलं पाहिजे तिला पण आता बाई आजीचा बर्थडे म्हणल्यावर जरा जरा तिच्या स्टाईल नाही तिच्या पद्धतीने पण बर्थडे सेलिब्रेट व्हायला पाहिजे ना. सो एक सेकंड ना फक्त मी आलो एकच सेकंड. काय कुठे मला नाही माहिती काय करतोय बस थोडं थोडं वेट कर. कार्यक्रम पुढे नाही काय करतोय करण यांना बोला थोडंसं पाठीला पूर्ण प्रेम येते सगळे प्रेम मध्ये सिद्धेश सिद्धेश थोडा खाली जाऊ ना केक असा पाहिजे. केक असा पाहिजे. पण तू घड्याळ मी घे ना. केक फिरवा ना. बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू बायाजी हैप्पी बर्थडे टू यू बायाजी हैप्पी बर्थडे टू बायजी हैप्पी बर्थडे टू यू. आणि अशा पद्धतीने बायाजींचा केक कट झालेला आहे. बायाजींचं 75वा वाढदिवसाचं निमित्त आहे आणि मला आता असं वाटतंय की बायाजी तू पण काहीतरी सरप्राईज ठेवलंयस असं मला सांगितलं गेलंय. हो पण त्याचं नाव काय म्हणतात रे रॅपिड फायर मला काही कळत नाही त्याचं. हा आम्ही रॅपिड फायर ठेवलंय आणि ते तूच कंडक्ट करणार आहेस असं म्हणतो. मी कंडक्ट करणार नाहीये. आमची लाडकी छवी आमच्या बाई आजींना काही प्रश्न विचारणार आहे. सो ते प्रश्न काय असणार आहेत बाई आजी काय उत्तर देणार आहे ते आपण बघूया. बाकी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही पुढे स्थानापन्न व्हावं आणि इथे 2 चेअर्स लावा प्लीज. बायजी आपण गेम सुरू करूया. इथे येतेस हो फक्त तुझ्यासाठी. आजचा दिवस तुझा आहे ना स्पेशल. ओके तुम्ही सगळे रेडी आहात. बायजी रेडी आहेस. सुरू करूयात. मराठी की हिंदी. मराठी मराठी सोनाली की नेहा. काहीतरी सांगावं लागेल. सोनाली. बरं छवी की अनिकेत. छवडी. थँक्यू. अभिनय की गायन. गायन. हमीदाबाईची कोठी मधली सईदा की महासागर मधली. हमीदाबाईची कोठी.
सावळाच रंग तुझा की कौशल्याचा राम? सावळाचा रंग तू. ओके, आता आम्हाला या 2 गाण्यापैकी तुझं कुठलं गाणं आहे फेवरेट हे कळालंय, पण या 2 गाण्यामधल्या एक एक लाईन तर तुला गाव्या लागतील. चालेल ना तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? गायला पाहिजे ना बाई आजीने? आज बाई आजीचा वाढदिवस आहे. सावळाचा रंग तुझा पावसाळी नवा परी आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी सावळाचा रंग तुझा. वाव, टाळ्या. बाई आजी दुसरं गाणं. कबीराचे विणतो शेले कौशल्यचा रामबाई कौशल्यचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करी काम कौशल्यचा रामबाई कौशल्यचा राम. आता पुढे. वंदना अभिनेत्री की वंदना बहीण? वंदना बहीण. मोग रांगणेकर की विजयाबाई मेहता? विजयाबाई मेहता. रत्नाकर मतकरी की भरत दाभोळकर? तुमचे फेवरेट कोण? मतकरी. ओके. अंजन श्रीवास्तव की नाना पाटेकर? पेटर को ऍक्टर कोण? नाही मित्र बेटर ऍक्टर नाना पाटेकर. ओके. आवडता कवी कोणता? संदीप खरे, वैभव जोशी की स्पृहा जोशी? वैभव जोशी. आता तुझी BFF कोण आहे ते सांगा. म्हणजे मी आहे ते मला माहिती आहे, पण तरीही नीना, स्मिता की मेधा? काय असं नाही बोलायचं मला. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. तरीही नाही नाही एक तर उत्तर असं देऊन दे ना मला. ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. तिघी? तिघी. बरं, तुम्ही तिघी. नाटक की फिल्म? नाटक. बरं. आणि कधी वेळ आलीच तर शिवाजी पार्क सोडशील का? छे छे अजिबात नाही. मकरंद सोसायटी मधली एखादी आठवण? खूप आहेत ग, कशी सांगणार मी आठवण. तरी एखादी. मकरंद माझी नाटकाची सुरुवात म्हणजे माझ्या ऍक्टिंगची सुरुवात मकरंद सोसायटीमध्ये झाली. आम्ही मकरंद सोसायटीमध्ये गॅदरिंग करायचो आणि त्याच्यात सुंदर मी होणार हे नाटक बसवलं होतं आम्ही आणि ते आम्ही खूप छान झालं म्हणून सगळे म्हणाले की महाराष्ट्र राज्य स्पर्धेत टाका. मग मी ते महाराष्ट्र राज्य स्पर्धेत भाग घेतला आणि त्याच्यामध्ये मला सपोर्टिंग ऍक्टरचं अवॉर्ड मिळालं. पण ते बघून मोगल रांगणेकरने मला पहिलं नाटक दिलं, त्यामुळे मला ती मोठी आठवण आहे. वा. आता लास्ट. भारती वर्मा की भारती आचरेकर? नाही आचरेकर. मला नाव सगळं आचरेकरने दिले त्यामुळे आचरेकर. ओके. अशा प्रकारे माझी रॅपिड फायर संपलेली आहे. तू माझ्यापासून आता मुक्त झालेली आहेस. पण माझ्या तावडीत सापडणार आहात तुम्ही, कारण की बायाजी तू उत्तरं तर छान दिलीस, पण आता भारती आचरेकर हे नाव एका वेगळ्या पात्राच्या पात्रातनं आता लोकांसमोर येणार आहे, ते म्हणजे बाई आजी. त्या बाई आजी विषयी आणि जिंकून घेईन सारे या मालिकेविषयी तुला काय वाटतं हे सगळ्यांना सांग प्लीज. अजून खरं मला सगळं उलगडलेलं नाहीच आहे, अजून सगळं उलगडायचंय. तात्पुरतं जे काही कळलंय त्याच्याबद्दल असं आहे की बाई आजी खूप एका शिक्षण संस्थेची संचालिका असते, खूप ब्रॉड माइंडेड असते, खूप लोकांनी शिकावं, प्रत्येक घरातल्या माणसाने शिकावं अशी तिची इच्छा असते. खूप खरी कॅरेक्टर आहे, कुठेही तिच्या मनामध्ये मलीस नाहीये किंवा कोणाबद्दल द्वेष नाहीये, प्रेमच आहे जे काय आहे ते. आणि कधी तिने असं मानलं नाही की हा छोटा हा मोठा हा भेदभाव कधी मानला नाहीये. आणि मग ती एके दिवशी कलाटणी मिळते आणि छबीला घरी घेऊन येते. गोष्ट खरी छबीची आहे पण सगळ्यांच्या रिलेशनशिपचीच गोष्ट आहे, पण खूप फॅमिलीची गोष्ट असून सुद्धा खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे मला वाटतं ही लोकांना खूप आवडेल. आणि फार आम्हाला भडक कपडे दिलेले नाही आहेत, भडक मेकअप नाही आहे, बालाजी नाही आहे, म्हणजे सॉरी म्हणजे फार साधं सगळं असल्यामुळे लोकांना खूप ते भावेल असं मला वाटतं. हे काढून टाका ते बालाजी. आता मी संपवली सिरियल त्यांची, त्यामुळे नाही म्हणजे भडकपणा नाही, कुठे आपल्या घरातली स्टोरी वाटते, त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. आणि काही काही कॅरेक्टर्स असे म्हणजे आता जसे माझ्यासारखी कॅरेक्टर आता
कमी होतात या कॅरेक्टर्स. आत्ताच्या जगामध्ये खूप स्वतःविषयी विचार करणारी माणसं असतात, पण जी दुसऱ्याचा विचार करणारी माणसं फार कमी असतात. तर ते इवन छवीच्या बाबतीत ज्योतीची कॅरेक्टर सुद्धा तशीच आहे की दुसऱ्यांचा विचार करत असते, दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी काहीतरी करत असते. त्यामुळे मला वाटतं ही खूप आवडेल लोकांना. थँक्यू सो मच बायाजी. मी विनंती करतो की तू जाऊन बस पुढे. आणि आता ज्यांनी हा सगळा डोलारा पेललेला आहे खांद्यांवरती आणि ज्या आमच्या निर्मात्या आहेत, मी मनवा मॅमला विनंती करतो की आपण या शोच्या प्रोसेस विषयी, या सगळ्या मालिकेविषयी आणि आम्हा कलाकारांविषयी तुम्हाला काय वाटतं प्लीज सांगा. कलर्स मराठीवर मी 2015 मध्ये सरस्वती ही मालिका केली. ती माझी पहिली मालिका होती प्रोड्युसर म्हणून. त्याच्यानंतर 2020 मध्ये सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका आम्ही केली. सरस्वतीचे 750 एपिसोड झाले, सुंदराचे 950 एपिसोड झाले आणि त्याच्यानंतर आता ही मी जिंकून घेईन सारं ही मालिका कलर्स मराठी बरोबर मी पुन्हा एकदा करते. त्यामुळे ह्याचे अजून म्हणजे 750 950 पेक्षा जास्ती एपिसोड व्हावेत अशी इच्छा आहे. ही मालिका मी माझ्या जेवढ्या आतापर्यंत सिरियल्स केल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आवडणारा रेग्युलर ड्रामा तर मी नेहमी करायला मला आवडतो, पण त्याच्याबरोबर थोडंसं आजचं, थोडंसं वेगळं, थोडंसं प्रोग्रेसिव्ह पण काहीतरी यावं असं आम्हाला नेहमी वाटतं. आणि त्यामुळे मी जिंकून घेईन सारा या मालिकेमध्ये आम्ही बाई आजी ही जी या घराची हेड आहे, जी मिसेस राजगुरू आहे, ते कॅरेक्टर वेगळ्या पद्धतीने करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. वेगळा म्हणजे काही आउट ऑफ दिस वर्ल्ड नाहीये, पण ती मॉडर्न आहे, ती आजची आहे. ती साडी नेसते पण तिचे केस छोटे आहेत, ती गुलाबी रंगाचा आयवॉच घालते, ती स्पोर्ट्स शूज घालते. त्यामुळे सोजल जी आमची प्रोग्रामिंग हेड आहे चॅनलची, तिचं आणि माझं खूप डिस्कशन झालं आणि बाई आजी हे कॅरेक्टर आम्हाला आवडेल तसं स्केच केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पण ती आवडेल असं मला वाटतंय. म्हणजे ती छान मऊ साडी नेसणारी आजी पण आहे, पण ती आजची स्पोर्ट्स शूज घालून वॉकला जाणारी पण आजी आहे. त्यामुळे तिच्यामध्ये एक इंटरेस्टिंग मॉडर्न आणि ट्रेडिशनलचा ब्लेंड आहे. तर ते कॅरेक्टर तुम्हाला आवडेल असं वाटतं. आणि मग असं पात्र कोणी करावं असं आमच्या मनामध्ये जेव्हा प्रश्न आला तेव्हा सोजल म्हणाली की भारती आचरेकरला आपण विचारूया का. आणि बिलीव्ह मी चॅनल ऑफिसमध्ये होते, मी रूममधनं बाहेर आले, मी भारती मावशीला फोन केला, मी म्हटलं सिरियलमध्ये काम करशील. तर ती म्हणाली हो. मग मी म्हटलं की ठीक आहे, मग बाकी सगळं आपण बोलूया, केस कसे असणार आहेत. आंबडा असणार आहे का. तर म्हटलं नाही, आंबडा नसणार आहे, तुझे जसे केस आहेत तशीच तू आम्हाला हवी आहेस. ओके डन, मी करते. इतकं सोपं ते कास्टिंग होतं आणि ती पटकन पहिली मराठी सिरियल हो. आणि त्याच्यानंतर म्हणजे याची गंमत अशी की ही भारती मावशीची पहिली मराठी सिरियल आहे. त्यामुळे आय थिंक वी आर ऑल व्हेरी लकी की मला नेहमी असं वाटतं की तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या सिरियलच्या सेटवरती जेव्हा तुमचा सर्वात सिनियर माणूस हा अप्रतिम मस्त आणि हॅपनिंग असला की तुमचं अख्खं युनिट तसं असतं आणि मग तुम्हाला मजा येते. आणि काम करताना जिथे आपण 7 days a week टेलिकास्ट करतो तिकडे युनिट चांगलं आणि ऍक्टर्स चांगले असले पाहिजेत. तर ते आमच्या आहेत, त्यामुळे आय एम व्हेरी एक्साइटेड अबाउट इट. त्याच्याच बरोबर आम्ही निवडून ऍक्टर्स या शो साठी कास्ट केलेले आहेत. त्यामुळे अमित आहे जो साकेतची भूमिका करतो, त्यांनी माझ्या आधीच्या मालिकेत काम केलंय. दिशा एव्हरीबडी नोज की ती फॅन्टॅस्टिक ऍक्ट्रेस आहे, तिला एक अतिशय ह्युमरचा सेन्स आहे जे या कॅरेक्टरला बेबीला गरजेचं होतं. वंदना अग्निस बरोबर माझे खूप वर्ष बोलणं चाललं होतं की आपण एकत्र काम केलं पाहिजे आणि ती या मालिकेमध्ये, मागच्या मालिकेमध्ये तिने एका खाष्ट सासूचं काम केलं होतं. त्यामुळे इथे ती एक अतिशय प्रेमळ लव्हिंग माई या भूमिकेत आहे. आमचा तेजस जो एक्झॅक्टली त्या वयाचा आहे 9वी मध्ये, त्यामुळे तो अभ्यास पण करतो, इथे पण अभ्यास करतो आणि आमच्याबरोबर शूटिंग पण करतो. संचित आणि माझं बरेच वर्ष आपण 2-3दा अटेम्प्ट केला आणि आता कलर्स मराठीवरती तो काम करतोय. त्यांनी अनेक हिरोचे रोल ह्याच्या आधी केलेले वेगवेगळ्या वाहिनींवरती आणि कलर्स मराठीच राहिलं होतं मला वाटतं. कलर्स मराठीवर पहिल्यांदा तो काम करतोय. नितीन भजन आणि मी हॅमलेटमध्ये एकत्र काम करायचो आणि नितीन भजन मध्ये पण एक इंटरेस्टिंग ह्युमरचा सेन्स आहे. तो NSG चा पास आउट आहे, त्यामुळे ही ऍड्स टू द होल फ्लेवर. शांभवी जी तुम्ही प्रोमो पाहिला असेल तर त्याच्यामधली नेगेटिव्ह लीड आहे
आणि आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे की सिरियल मालिका म्हटल्यावर ती वॅम्पला खूप व्हॅल्यू असते. पण आम्हाला आमची वॅम्प हिरोईन हवी होती, सुंदर हवी होती. त्यामुळे आम्ही रंगीत डोळ्याची अमृता कास्ट केलेली आहे आणि ती पहिल्या दिवशी लेन्सेस घालून आली ब्राऊन कलरची मला भेटायला. आणि मी तिला म्हटलं, अरे रे, ह्या डोळ्यांसाठी आम्ही तुला कास्ट नाही करत होते, काढून टाक. त्यामुळे तिचे ओरिजिनल डोळे या मालिकेमध्ये आहेत आणि त्याचा उपयोग खूप सुंदर पद्धतीने दिग्दर्शकांनी केलेला आहे. कियारा ऑल्सो इज आवर न्यू गर्ल. मी तिच्याबरोबर पहिल्यांदा काम करते. तिचा पण क्यूट मस्त इंटरेस्टिंग रोल आहे रेप्रेझेंटिंग टुडेज जनरेशन. आणि अर्थात छवी जी ह्या सगळ्याची बॅकबोन आहे, सेंटर पॉइंट आहे. पण आम्ही असं कॉन्स्टंटली म्हणतोय की मी जिंकून घेईन सारं. या मालिकेमध्ये द इम्परफेक्ट इज परफेक्ट. सगळं बरोबर असलेलाच माणूस बरोबर आहे असं नाही. तर छवी सारखी मुलगी जी या घरातली मुलगी नाहीये, जी बाहेरून आलीये, जी मस्तीखोर आहे, ती धावते, पळते, पडते, अडखळते, चुकीच्या गोष्टी करते, उशिरा येते, ह्या सगळ्या चुका जरी ती करत असली तरी ती परफेक्ट आहे असं आम्हाला म्हणायचंय. त्यामुळे आय एम होपिंग जान्हवी की पण तू परफेक्ट हा रोल करशील. तर ही छवी ही इंटरेस्टिंग आणि वेगळं कॅरेक्टर आहे. कन्व्हेन्शनल मध्ये अनकन्व्हेन्शनल कॅरेक्टर आहे. त्यामुळे रेग्युलॅरिटीमध्ये नेहमीच्या डेली सोप मध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन आम्ही करायचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि मला आत्ता असं कानावर आलं की बाई आजींनी सुद्धा आमच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेलं आहे. बाई आजी, तुम्ही आम्हाला काही इथे बोलवणार होतात ना काहीतरी विचारायला? हा, मग ते करायचंय की नाही? हो, पण तुम्ही काहीतरी केलं सरप्राईज प्लॅन. काय केलं मला सांगाल का प्लीज? बाई आजी, काय केले ते तरी सांग. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी आजी पाहिजे की नाही? किती गोड आहे यार ही आजी आमची. आय लव्ह यू बाई आजी. हे आमचं मोठं कुटुंब आहे. आता ह्यांच्यात एकमेकांच्यात काय हे आहे, केमिस्ट्री आहे, ते जरा बघायचंय मला. आणि तुमच्या पिढीत आणि हे कपडे काय म्हणतात त्याला, कम्पॅटिबिलिटी. ती कम्पॅटिबिलिटी तुम्ही एकमेकांना किती ओळखता ते पाहिजे. कोण विचारणारे प्रश्न आम्हाला? हा, आमची गायत्री ताई विचारणार आहे आम्हाला प्रश्न. प्लीज गायत्री, तिथूनच विचारणार आहे. ओके, आम्हाला नाही माहिती. ओके, प्लीज इथे एक चेअर आणा. मग बाईजी तुम्ही बसा प्लीज. भांडण झाल्यावर सॉरी आधी कोण म्हणतं? शांभवी वगैरे. ओके. छवी अनिकेतसाठी हे अनिकेत, छवी, साकेत आणि शांभवी असं आहे बरं का कॅरेक्टर. ओके ओके. दोघांपैकी ऍटिट्यूड जास्त कोण दाखवतं, छवी की अनिकेत? नाही, आन्सर इज कंपल्सरी. ओके, ठीक आहे, फाईन. ओके ओके. तुमच्यासाठी आहे शांभवी आणि साकेत. दोघांमध्ये जास्त लाजरा किंवा लाजरी? हे कॅरेक्टर आहे बरं का, खरं नाही. छवी अनिकेत, जर एक दिवस एकमेकांशी बोलायचं नसेल तर जास्त खुश कोण होईल? साकेत शांभवी, मेसेजला रिप्लाय द्यायला जास्त वेळ कोण घेतं? छवी अनिकेत, ड्रामा क्वीन. ती कॅरेक्टर मध्ये होल्ड करते सगळं. ड्रामा क्वीन किंवा किंग कोण आहे, छवी की अनिकेत? ओके, छवी, डन. शांभवी आणि साकेत, सरप्राईज प्लॅन कोण जास्त करेल? शांभवी. ओके. आर्ग्युमेंट सुरू कोण करतं आणि जिंकण्याचा प्रयत्न कोण करतं, छवी की अनिकेत? नाही, यू हॅव टू आन्सर. ओके, डन. साकेत शांभवी, पटकन जॅलस कोण होतं? यू हॅव टू आन्सर. छोटंसं तरी बरोबर. ओके, ठीक आहे, शांभवी. ओके. छवी आणि अनिकेत, दोघांमध्ये लॉजिक कोणाकडे आणि ओव्हर रिएक्शन कोणाकडे? पहिले लॉजिक कोणाकडे सांगा. मग ओव्हर रिएक्शन ती देते ऑलरेडी रिएक्शन. साकेत शांभवी. हा, आय लव्ह यू आधी कोण म्हणेल? शांभवी. ओके. छवी अनिकेत, सार्कॅझम मध्ये गोल्ड मेडल कोणाला मिळेल? साकेत अनिकेत. ओके. साकेत शांभवी, डन.
पटकन लाजून ब्लश कोण होईल? छवी अनिकेतसाठी. तुला काही कळत नाही असं कोण जास्त म्हणतं? साकेत अनिकेत सॉरी हा साकेत आणि शांभवीसाठी. सेल्फीज कोण जास्त कोण काढतं? सेल्फीज हा सांग. ओके. छवी आणि अनिकेतसाठी. जर तुमच्यावर रियालिटी शो बनवला तर विलन कोण असेल? व दिसेल? नाही नाही त्यांच्या दोघांना. मी नाही सांगू, मी माझं सांगायला लागेल ना. ओके डन. आता तुमच्या दोघांसाठी हा. भांडणात शेवटी कोण जिंकणार? तर फुगा हा. छवी आणि अनिकेत दोघांपैकी पंगा घ्यायला कोण तयार असतं? छवी. ओके. साकेत आणि शांभवीसाठी. राग आला तरी पहिल्यांदा बोलायला कोण येतं? साकेत. छवी आणि अनिकेतसाठी. लास्ट वर्ड कोणाचा असतो? छवीच. ओके. साकेत आणि शांभवीसाठी. दोघांमध्ये पॉझिटिव्ह कोण जास्त? कोणच नाही असं तर शक्य नाही. मनात उत्तर नको देऊ शंभू. ओके. छवी आणि अनिकेत तुमची फ्रेंडशिप टिकली कशी? नाही उत्तर द्यायचं त्याला. कारण मी टिकवतीये म्हणून टिकली. हॅलो तुझ्यामुळे काही नाही, मी समजून घे. साकेतला तुला अच्छा कोणामुळे टिकले? कोणाला वाटतं छवीमुळे की अनिकेतमुळे? तुम्ही फक्त फुगावर करा. हा कोणामुळे टिकली? हा ओके. तू ओके ठीक आहे डन. थँक्यू गाईज. खूप छान. मिळना आता कोणा मोर धाव तरी खेळना तरुण तरुण जीव पीक फुलना सारी सकटून जिंदगी मी पागली कधी झाली कुठं चूक मला कळना तुझा तुझ्या मला थांबना पडून पडून वाट माझी लागली वळून मी माझ्याकडे पाहुणा. क्या बात है. बस अरे कोणाली कुलम तेर मामा आयलो अरे कोणाली कुलम तेर मामा आयलो अरे कोणाली कुलम माझ्या वाकडा चालला गो माझ्या वाकडा चालला गो मेरे साथ चलना गो मेरे साथ चलना गो रे मुंबई से खाली तुझे लेने को आयलो रे मुंबई से खाली तुझे लेने को आयलो माझ्या वाकडा चालला गो माझ्या वाकडा चालला गो मेरे साथ चलना गो रे मुंबई से खाली तुझे लेने को आयलो रे मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. येऊच नाही तेरे साथ येऊच नाही तुझ्या वाकडा येऊच नाही तेरे साथ येऊच नाही तेरे मुंबई के नखरे मला परवडूचे नाही तेरे मुंबई के नखरे मला परवडूचे नाही ओ तेरे मामा आयलो आणि कोणाली बोलू ओ तेरे मामा आयलो आणि कोणाली बोलू या माझ्या पिल्ल्याचे गाय गगन खायलो या माझ्या पिल्ल्याचं गाय गगन खायलो या माया या माया या माया या सोडे बस माया या माया या माया या माया या माया या जमीन पे हंसता रे मेरे मुंबई के हार जमीन पे हंसता रे तू चाहे तो गले में तेरे डाल उतारे तू चाहे तो गले में तेरे डाल उतारे मकाचे पायचे नाही रे मका सोसायचे नाही मकाचे पायचे नाही रे मका सोसायचे नाही तेरे मुंबई के नखरे मला परवडचे नाही मुंबई के मला परवडचे नाही और तेरे मामा आयलो आणि कोणाली बोलू और तेरे मामा आयलो आणि कोणाली बोलू या माझ्या पिल्ल्याचे काय गगन खायलो या माझ्या पिल्ल्याचे गगन खायलो या माया 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 या माया
थँक्यू सो मच. थँक्यू. आव्हान वाढवली दे तुला आईची आवाज वाढवली तुला आवाज वाढवली दे तुला आईची शपथ आहे. 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 झाला डोक्याला हा आम्ही झालो हिरो पोरांच्या या राज्यामध्ये पोरगी झाली डोक्याला हा आम्ही झालो हिरो पोरांच्या या राज्यामध्ये पोरगी झाली हिरो पोरगी झाली हिरवळ फिरते पुढला म्हणा आवाज वाढवली जे तुझ्या आईची आवाज वाढवली जे तुला आईची शपथ आहे. 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 थँक्यू. वा वा वा. मला पण प्रत्येक वेळेस काय ना काय सरप्राईजच मिळते. सो अजून एक सरप्राईज आहे तुम्हा सगळ्यांसाठी. बायाजींच्या वाढदिवसानिमित्त खास बायाजींचे माजी स्टुडंट्स जे आहेत ते आणि अनिकेत आणि छवी आपल्यासाठी एक जोरदार परफॉर्मन्स करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी विनंती करतो चेतन अँड चेतन ग्रुप आणि आमचा लाडका अनिकेत आणि छवी यांना टाळ्या. ये बा! टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या कूल बायजींसाठी. आज त्यांचा 75वा वाढदिवस इतका सुंदर पद्धतीने सेलिब्रेट झालाय. आणि हे गाणं करायची जी कॉन्सेप्ट होती ती अशी होती की बाई आजी गेल्या अनेक वर्ष शाळेमध्ये शिक्षिका आहेत. त्यांचा धाक आहे मुलांना. मुलं त्यांच्यासमोर बोलू शकत नाहीये आणि त्यांची जी छडी आहे त्या छडीचा धाक प्रत्येक विद्यार्थ्याला आहे. पण आज त्याच विद्यार्थ्यांनी मिळून बाई आजींचा वाढदिवस एवढा छान सेलिब्रेट केलाय. त्याबद्दल सगळ्यांचे आपण टाळ्या वाजून आभार मानूया. बाई आजी कसा वाटला बर्थडे? थँक्यू. हो थँक्यू थँक्यू. मला नाचायला लावून पण छडी थोडीशीच मारली आहे. अजून नंतर मारेन. तुमची छडी खायला आम्हाला आवडेल बाई आजी. सो पुन्हा एकदा हा ठीक आहे. मी सगळ्या आर्टिस्टला विनंती करतो की आपण इथे यावं. मीडियासाठी आपण एक फोटो ऑप करूया. आता मीडियाच्या जे प्रतिनिधी इथे आलेत त्यांना कलाकारांशी काही बोलायचं असेल, इंटरव्ह्यूज करायचे असतील तर हा फ्लोर त्यांच्यासाठी ओपन आहे.
थँक्यू सो मच तुम्ही सगळेजण आलात. थँक्यू सो मच फॉर ऑल दिस.